हाय स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहतोय तो चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमिती. आतापर्यंत आपण 7 व्हिडिओमध्ये 7 पार्टमध्ये 7 पार्टमध्ये काय पाहिलंय तो क्वेश्चन 6 चालू केलाय. क्वेश्चन 6 मधलं क्वेश्चन घेतलाय आज आपण 9 नंबरचा. तो काय सांगतोय बघा, इफ जर tan थिटा प्लस 1/tan थिटा इक्वल टू 2 असा असेल, म्हणजे काय असेल, tan थिटा प्लस 1/tan थिटा इक्वल टू 2 असेल तर काय दाखवायचंय, देन शो दॅट, तर दाखवा tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 2. म्हणजे काय सांगितलंय बघा पुन्हा एकदा, tan थिटाचा इथं स्क्वेअर आलाय, प्लस आहे 1/tan थिटा आहे, इथं 1 आहे, 1/tan स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर होतोय इक्वल टू 2. जर याचा स्क्वेअर केला तर ते उत्तर घ्यायला पाहिजे होतं 4, पण इथे येतंय किती उत्तर 2. बघा कशा पद्धतीने आपण प्रूव्ह करणार आहे, काय करायचंय आपल्याला, हे प्रूव्ह कसं करायचं हे दिलं असताना हे दाखवायचंय. प्रूव्ह कसं करतोय बघा, देअरफॉर मी इफ नंतर देनच्या अगोदरचा पार्ट म्हणजे इफ आणि देन मधला पार्ट घेतला शो करायला. आपल्या देन नंतरचा पार्ट शो करून दाखवायचा. काय करतो मी आता, हे एक एक्झाम्पल आहे. काय, tan थिटा प्लस 1/tan थिटा इक्वल टू 2. मी काय करतो, ह्या होल टर्मचाच काय करतो, स्क्वेअर करतो. काय करतो, स्क्वेअर करतो. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड. मराठी मीडियम काय लिहिते, दोन्ही बाजूचा वर्ग करू. दोन्ही बाजूचा वर्ग करू. काय द्यायचं आपल्याला, दोन्ही बाजूचा वर्ग करू. आता बघा, बरोबर चिन्हाच्या अलीकडं एकच टर्म आहे आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडं एकच टर्म आहे, म्हणजे ह्या अख्ख्या टर्मचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे, वर्ग होणार आहे. तो कसा होतोय बघा, tan थिटा, बघा tan थिटा प्लस 1/tan थिटा प्लस 1/tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, ही एकच टर्म सांगितली, इक्वल टू 2 ही एक टर्म आहे, तिचा पण स्क्वेअर करतो. ओके, आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर असताना ब्रॅकेटमध्ये 2 संख्या असताना ही एक संख्या झाली, ही एक संख्या झाली. ओके, समजा ह्या संख्येला मी ए म्हटलं, ह्या संख्येला बी म्हणलं, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असताना फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे बघा, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असताना फॉर्म्युला काय सांगतो फॉर्म्युला, पहिल्या पदाचा वर्ग करा, पहिल्या टर्मचा स्क्वेअर करा, a चा स्क्वेअर करा प्लस 2 लिहा, नंतर त्याला चिकटून a लिहा, त्याला चिकटून a लिहा, त्याला चिकटून b लिहा, प्लस दुसऱ्या संख्येचा स्क्वेअर, दुसरी संख्या म्हणजे कोण, b चा स्क्वेअर करायचा आहे. आपण तो फॉर्म्युला इथे यूज करूयात. देअरफॉर बघा कसं करतोय मी, ही पहिली संख्या a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, tan स्क्वेअर थिटा झाला, प्लस सांगितलंय सूत्रामध्ये काय इथं 2ab, 2 लिहा, त्याला चुकटून a लिहा, त्याला चुकटून b लिहा, 2 इंटू a म्हणजे कोण आहे आपला, tan थिटा आहे, कोण आहे, tan थिटा आहे, प्लस सॉरी इंटू b कोण आहे आपला, 1/tan थिटा आहे, 1/tan थिटा आहे, बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय, 2ab लिहून झाल्यावरती प्लस द्या आणि b चा स्क्वेअर घ्या. b म्हणजे कोण आहे, 1/tan आहे. बघा 1 चा स्क्वेअर 1, tan चा स्क्वेअर काय येणार आहे, tan स्क्वेअर थिटा येणार आहे, बरोबर. होल b चा स्क्वेअर केला इक्वल टू 2 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे काय येतो असतो, 4 आहे. काय येतो, 4 आहे. ओके, देअरफॉर बघा आता इथं tan थिटा आहे, आपणला पण tan थिटा आहे, tan थिटा काय होईल, कॅन्सल होईल, राहिलेलं लिहून घेऊयात आपण, tan स्क्वेअर थिटा प्लस इथं काय म्हणजे काय नाही म्हणजे 1 असणार आहे, 1 इंटू 1 1 इंटू 2 2 येणार आहे, 2 प्लस हे राहिलेलं होल टर्म 1/tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 येणार आहे. बघा आता देअरफॉर हा 2 अधिक आहे, बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा वजा होणार आहे, अधिकचा वजा होणार आहे, tan स्क्वेअर थिटा प्लस हे असे लिहूयात 1/tan स्क्वेअर थिटा, हा 4 बरोबर चिन्हाच्या अगोदरच पलीकडे, हा 2 अधिक 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार आहे, म्हणजे मायनस होणार आहे, -2 आणि 4 मधनं 2 गेल्यावरती मी पलीकडे लिहितो, बरोबर इकडे लिहितो, जरा इथं लक्ष द्या. काय येणार आहे बघा, tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 - 2 किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 असणार आहे. आणि जे तुम्हाला पाहिजे होतं ते काय झाले, प्रूव्ह झाले. देअरफॉर हेन्स प्रूव्ह म्हणा,
हेन्स प्रूव्ड, लक्षात आलं, मराठी मीडियमने म्हणायचंय हे सिद्ध झाले. ओके, जे पाहिजे होतं ते मिळालं. बघा आता पुन्हा एकदा आपण काय केले ते बघा, पुन्हा एकदा काय केले, एकदा रिवाइज करतो. बघा आपल्याला काय दिलतं, ही पाणी देन मधला पार्ट दिलता, आपण तो शो करायला घेतला, म्हणजे आपल्याला सोडवायला घेतला, सोल्युशनला घेतला. आणि देन नंतरचा पार्ट, तर नंतरचा पार्ट tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 2 हा शो करून दाखवला. काय केलं मी, इफ आणि देनच्या मधला पार्ट सोडवायला घेतला, बरोबर चिन्हाच्या अलीकडे एक टर्म आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे एक टर्म आहे, त्या होल टर्मचा आपण काय केलं, स्क्वेअर केलं, टेकिंग स्क्वेअर घेतलं. बघा आता काय केलं, ही एकच टर्म मिळाली, त्याचा स्क्वेअर केला, ही एक टर्म मिळाली, तिचा स्क्वेअर केला. आता स्क्वेअर कसा केला, tan थिटाला a मानलं, 1/tan थिटाला b मानलं, आणि कोणता फॉर्म्युला यूज केला विद्यार्थी मित्रांनो, इथं कोणता फॉर्म्युला केला यूज, तर हा फॉर्म्युला यूज केला, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असताना a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. आता बघा काय केलं इथं मी, a चा स्क्वेअर tan स्क्वेअर प्लस 2 लिहिला 2ab, a म्हणजे tan थिटा, b म्हणजे 1/tan थिटा, प्लस b चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर, आणि ह्या 2 चा स्क्वेअर काय आला विद्यार्थी मित्रांनो, 4 आलाय. बघा आता मी काय केलं, इथं tan थिटा न्यूमरेटरला आहे, हा tan थिटा इथं डिनोमिनेटरला आहे, म्हणजे बेसला पण तोच आहे, म्हणजे असं होतं tan थिटा अपॉन tan थिटा, tan थिटा कॅन्सल झाला, म्हणजे इथं आलं 1 × 2 2 आलं. बघा आय असं लिहून घेतलं, tan स्क्वेअर खाली tan स्क्वेअर लिहून घेतलं, 1/tan स्क्वेअर खाली 1/tan स्क्वेअर लिहिलं, इथं काय आलं 2 आलं, हा 2 अधिक होता, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, तो वजा झाला, आणि आपल्याला काय मिळालं, tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2, आणि आपलं एक्झाम्पल प्रूव्ह झालं. आता आपल्याला पाहिजे एक्झाम्पल नंबर 10, अतिशय सोपं एक्झाम्पल याच्यासारखंच. हे एक्झाम्पल सोडवत असताना एकदा दोनदा सोडा, खूप सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये, खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे. बघा एक्झाम्पल नंबर 10 अतिशय सोपं आहे ते सुद्धा. बघा एक्झाम्पल नंबर 10 काय सांगतं, tan a थिटाच्या ऐवजी वापरलाय काय त्यांनी, tan a वापरलाय, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a वापरलाय, 1 प्लस tan स्क्वेअर a वापरलाय, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केलाय. ओके, प्लस cot a वापरलंय त्यांनी. एक्झाम्पल थोडंसं खाली लिहितो विद्यार्थी मित्रांनो, काय लिहिले बघा, tan a अपॉन 1 प्लस tan a, इथं tan a चा स्क्वेअर आहे, इथं पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, प्लस काय लिहिले एक्झाम्पल, cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू दाखवायचे काय आपल्याला, sin a इंटू cos a दाखवायचे, काय sin a इंटू cos a दाखवायचे. बघा अतिशय सोपं आहे. पुन्हा एकदा आपण LHS निवडणार आहे आणि RHS प्रूव्ह करून दाखवणार आहे. घेताना बघा आपण LHS घेऊयात. LHS इज इक्वल टू काय, LHS इज इक्वल टू tan a, एक्झाम्पल बघा कसं आहे, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a. ओके, दाखवायचे हे आपल्याला. बघा आता कशा पद्धतीने दाखवतोय. आधी एक्झाम्पल मी काय करतो, एक्सप्लेन करतो. काय करतो बघा, इथं 2 फ्रॅक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर. 1 प्लस tan स्क्वेअर काय सांगतो रे, 1 प्लस tan स्क्वेअर सेक्वेअर. मी याच्या ऐवजी काय लिहू शकतो, सेक्वेअर लिहू शकतो. बघा 1 प्लस cot स्क्वेअर, 1 प्लस cot स्क्वेअरच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर लिहू शकतो. आता मी ते ऑपरेशन करतो, 2 फॉर्म्युला यूज करतो याच्या जागेवरती. बघा tan a अपॉन सेक 1 प्लस tan स्क्वेअरच्या जागेवर काय लिहिणार मी, सेक स्क्वेअर a लिहिणार आहे, पण इथं ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर हे ब्रॅकेटमध्ये होता. ओके, चला पुढे लक्ष द्यायचे. आता cot a आहे असा लिहून घेतो, cot a आहे असा लिहून घेतो. याच्या ऐवजी काय वापरणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मी इथं काय वापरणार आहे, cot काय असतं, 1 प्लस cot कोसेक स्क्वेअर असतं. काय असतं, कोसेक स्क्वेअर असतं, कोसेक स्क्वेअर a. पण हे काय असणार आहे ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटचा इथं काय आहे, स्क्वेअर आहे. आलं लक्षात. आता बघा फॉर्म्युला यूज करून झाले. आपल्याला हा रूल माहिती आहे, लॉ ऑफ इंडेक्स ह्याच्यासाठी यूज करणार, हे दोनसाठी. a रेज टू m असेल
त्याचा जर इंडेक्स n असेल तर इंडेक्सचा काय होतो गुणाकार होतो, मल्टिप्लिकेशन होतं m इंटू n mn, मग डोक्यावर काय येणार आहे mn. तसंच इथं काय येणार आहे 2 इंटू 2 4 येणार आहे असं लिहून घेतो tan a अपॉन sec रेस टू 4 येणार आहे 4a, कारण 2 इंटू 2 4 येणार आहे. ॲज इट इज इथं ऑपरेशन करायचे आपल्याला cot a अपॉन बघा अपॉन काय येणार कोसेकच्या काय येणार आहे इथं कोसेक रेस टू 4a. ओके बघा इथं नेक्स्ट स्टेप बघा आता काय करतो, इथं गुणाकारात 1 लिहिला तर tan a मध्ये काय फरक पडणार आहे खरे, सेम ॲज इट इज इथं इंटू 1 लिहिला तर tan a मध्ये काय फरक पडणार आहे का, tan a चेंज होणार आहे का किंवा इथला cot a चेंज होणार आहे का नाही. मग मी काय होतो 1/sec कुणाच्या अपोजिट असतो रे, इथं बघा 1/sec कुणाच्या अपोजिट असतो कॉसच्या अपोजिट असतो, कुणाच्या असतो कॉस. मग इथं पॉवर सहित घ्यायचे फक्त आपल्याला, इथं पॉवर रेस टू 4 आहे, इथं पॉवर फक्त 1 आहे म्हणून इथं पॉवर कॉसची पण 1 आहे. म्हणजे 1/sec असेल तर मी काय लिहू शकतो न्यूमरेटरला कॉस लिहू शकतो. मी ते ऑपरेशन करणार आहे बघा इथं tan a आहे असा इंटू किंवा गुणाकार इंटू लिहितो मी इंटू 1/sec कॉस, पण इथं सेकची पॉवर काय आहे, सेकची पॉवर काय 4 आहे म्हणून मला कॉसची पण पॉवर काय घ्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो 4 घ्यावी लागेल. बघा पुन्हा एकदा प्लस इथं cot a आहे असा इंटू cot a आहे असा इंटू 1/cos 1/cosec कुणाच्या अपोजिट आहे साइनच्या, म्हणजे जर 1/cosec जर साइन असेल तर 1/cosec रेस टू 4a काय मिळेल आपल्याला साइन रेस टू 4a मिळेल, साइन रेस टू 4a मिळेल. इथपर्यंत समजलंय बघा. मी इरेज करणार आहे वरचा पाठ, समजून घ्या किंवा वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही इथं करतो इथं लिहितो बघा लक्ष द्या मित्रांनो. आता काय आपल्याला आलं टॅनचा फॉर्म्युला काय आहे, टॅन म्हणजेच काय असतं साइन अपॉन कॉस असतं आणि कॉट म्हणजेच काय असतं कॉस अपॉन साइन असतं. बघा मी कसं यूज करतोय आता इक्वल टू खाली इक्वल टू लिहितो, टॅन म्हणजे काय लिहितो साइन अपॉन कॉस लिहितो, टॅन म्हणजे काय लिहितो साइन ए अपॉन कॉस ए इंटू कॉस रेस टू 4a कॉस रेस टू 4a प्लस कॉट ए आहे असा कॉट ए आहे असा सॉरी कॉट एच्या जागी आपल्याला काय लिहायचंय कॉस अपॉन साइन लिहायचंय कॉस ए अपॉन साइन ए आणि हा इंटू साइन रेस टू 4a आहे असं इंटू साइन रेस टू 4a आहे असं. ओके लक्ष द्यायचंय आता इथं बघा कॉस ए आणि तो कॉस रेस टू 4a म्हणजे काय होईल वरच्या 4 ला एक कॉस कॅन्सल गेला राहिला किती इथं क्यूब, इथं पण साइन ए ह्या साइन एला वरचा साइन रेस टू 4a मधला एक घेणार आहे म्हणजे राहणार आहे किती इथं 3. बघा आपण काय लिहिणार आहे इथं साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए. बघा आता विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होत आले. साइन ए कॉस ए दोन्ही टर्म म्हणजे काहीतरी कॉमन निघणार याच्यातून आपण साइन ए आणि कॉस ए कॉमन काढू ते म्हणजे आपलं आन्सर आहे. बाकीचं काय राहणार आहे 1 येणार आहे. बघा कसं आणतो मी साइन आणि कॉस कॉमन काढतो साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढला राहते काय बघा इन ब्रॅकेटमध्ये राहते काय बघा आता बघा पहिल्या टर्म मधून साइन ए बाहेर काढलाय कॅन्सल झाला कॉस क्यूब 3 कॉस असताना एक कॉस बाहेर काढला आज किती राहिले 2च राहिले कॉस स्क्वेअर ए मिळून राहिला आज फक्त. लक्षात येते का बघा आता साइन क्यूब 3 असताना एक साइन बाहेर काढलाय आज किती राहिले 2 साइन राहिले. किती राहिले 2 साइन स्क्वेअर ए बाहेर राहिले. हा एकच कॉस ए हा एकच आहे असा बाहेर काढलाय विद्यार्थी मित्रांनो. बघा लक्ष द्या साइन ए इंटू कॉस ए ब्रॅकेट मधलं ऑपरेशन बघा काय होईल साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए काय असतं रे म्हणजे इथं बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय मिळते आपल्याला 1 मिळते. म्हणजे याच्या ऐवजी मी काय लिहिणार आहे इंटू 1 आणि कोणत्याही संख्येला 1 ने गुणा तीच संख्या आपल्याला मिळत असते. म्हणजे काय मिळालं साइन ए इंटू कॉस ए जे पाहिजे होतं ते मिळालं इज इक्वल टू RHS
म्हणजेच उजवी बाजू तुम्ही सर्वांनी इथं लिहायचं आहे. हेन्स प्रूव्ह. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. आपल्याला रिझन द्यायचे ते रिझन तुम्ही द्यायचे. मी फक्त रेषा वळणार कुठं कुठं रिझन द्यायचंय तुम्हाला लक्ष द्यायचंय. बघा प्रत्येकाने काय केलं आपण RHS निवडली सॉरी LHS निवडली RHS प्रूव्ह करून दाखवली. आता काय मिळालं मला बघा आपली LHS होती बघा tan A अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर A ब्रॅकेटचा स्क्वेअर होता प्लस cot A ब्रॅकेटचा स्क्वेअर cot A ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होता विद्यार्थी मित्रांनो cot A अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर A ब्रॅकेटचा स्क्वेअर होता. आपण काय केलं 1 अपॉन tan स्क्वेअर A च्या जागेवरती sec स्क्वेअर वापरला. 1 प्लस cot स्क्वेअर च्या ऐवजी cosec स्क्वेअर वापरला. बघा आता 2 गुणिले 2 इथं 4 आलं. लॉ ऑफ इंडेक्स वापरला तो 2 गुणिले 2 इथं 4 आलं. ही स्टेप तर काय इथं सेक आहे विद्यार्थी मित्रांनो इरेज झाले थोडंसं लक्ष द्या. बघा आता तुम्हाला माहिती आहे tan A म्हणजे काय असतं. tan A म्हणजे काय साइन अपॉन कॉस असतं. इथं घेतलं आपण tan A म्हणजे काय असतं साइन अपॉन कॉस असतं. इथं सुद्धा कॉट म्हणजे काय असतं कॉस अपॉन साइन असतं. मग मला वरती न्यूमरेटरला 4 कॉस मिळत होते डिनोमिनेटरला एकच कॉस मिळत होता. म्हणजे वरच्या एका 4 कॉस पैकी एक कॉस गेला तर 3 राहिले खालचं निघून गेलं. परत सेम ॲज इट इज साइन A आणि इथं साइन 4 होता. मग आपण काय केलं साइन A घालवला 4 पैकी 1 गेला 3 क्यूब राहिला म्हणजे साइन क्यूब राहिला. आता हे दोघांचा गुणाकार केला साइन A इंटू कॉस क्यूब इथं आलं. कॉस A इंटू साइन क्यूब इथं आलं. आता आपण काय केलं साइन A कॉस A कॉमन काढलं. कॉमन काढल्यावरती काय केलं बघा इथं किती कॉस होते 3 होते त्यातला एक बाहेर काढलाय. आत किती राहिला शिल्लक एकच राहिला आणि हा साइन A आहे असा बाहेर काढलाय. विद्यार्थी मित्रांनो सेम ॲज इट इज ऑपरेशन करायचे. कॉस A एकच आहे तोच बाहेर काढलाय. राहिला काय साइन क्यूब पैकी पण साइन A बाहेर काढलाय. राहिलं काय आतमध्ये स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर A किती शिल्लक राहतात एकच शिल्लक राहतो. म्हणजे एकच याचं उत्तर आहे साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 असतं. म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळालं साइन इंटू कॉस A आहे असं लिहिलं आपण. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचंय. आपण आतापर्यंत 9-10 एक्झाम्पल 2 एक्झाम्पल घेतलीत. 2दा-3दा सोडवून बघा. एक्झाम्पल थोडीशी वेगळी आहेत बाकीच्यांपेक्षा. तुम्हाला पूर्णपणे याचा 9-10चा अभ्यास करायचा. 1दा-2दा सोडवून पहा. नाही समजलं तर फोन करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.